सर्व पालकांना नमस्कार. मी शिंदे सर आज तुमच्याशी एका विषयावरती बोलणार आहे आणि विषय आहे मुलांचा खोडकरपणा. इंग्लिशमध्ये मित्रांनो एक म्हण आहे किंवा एक कोटेशन आहे, मिस्चिवियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. म्हणजे खोडकर मुलं ही खूप संवेदनशील असतात आणि ती खूप प्रेमळ मुलं असतात. खरं तर खोडकर मुलांच्या खोड्या हा आपल्याला त्रास वाटतो, परंतु ती मुलं ही त्रासदायक नसतात. ती मुलं अतिशय शुद्ध मनाची असतात. त्यांच्याकडून चुका या नकळतपणे होतात आणि सारख्या सारख्या होतात. आपण त्याला त्रस्त झालेलो असतो, पण मुलांनी खूप चुका कराव्यात अशा मताचं मी आहे. शहरामध्ये आज खूप अशी मुलं आणि पालक मला पाहायला मिळतात. खूप माझ्या ओळखीचे पालक आहेत. त्यांची इच्छा एवढी असते की त्यांच्या मुलाने काहीतरी खोड्या कराव्यात, काहीतरी खोडसाळपणा करावा. ती मुलं आज टेक्नॉलॉजीच्या सानिध्यात असणारी जी मुलं आहेत, ती मुलं खोड्या करत नाहीत, ग्राउंडवरती जात नाहीत, पडत नाहीत, उन्हात खेळत नाहीत, झाडावरती चढत नाहीत. ती मुलं फक्त घरात बसतात. मुलांनी खोड्या केल्या पाहिजेत, कारण खोड्या करणाऱ्या मुलांना जीवनाला कसं सामोरं जायचं हे त्यांना माहिती असतं. कारण त्यांना चुका केल्यानंतर शिक्षा होते याचीही जाणीव त्यांना होते. आपण त्यांना शिक्षाही केल्या पाहिजेत आणि अशा मुलांना आपल्याला खूप सोप्या पद्धतीने समजून सांगता येतं, अरे असं करू नको, असं केल्यानंतर असं होतं, हे आपण त्यांना आपण समजून सांगू शकतो. खोडकर मुलांना सगळ्या गोष्टी या कठीण मार्गाने कळतात, पण खोडकर मुलं ही अतिशय शुद्ध मनाची आणि प्रेमळ मुलं असतात. आपण त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रीट करूयात आणि योग्य मार्गावरती घेऊन जाऊयात. जर आपण त्यांना योग्य मार्गावरती घेऊन जाऊ शकलो तर आपण समाजामधील एक चांगला सृजनशील व्यक्ती किंवा चांगला समाजसेवक आपण घडू शकतो. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि या ठिकाणी थांबतोय आपण. ओके, धन्यवाद सगळ्यांना.